सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगला ट्विस्ट आला आहे. भाजपा व राष्ट्रवादीमध्ये प्रमुख लढत होत असून जयकुमार गोरे व प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला असलेल्या बिदाल गटात पुन्हा भाजपचे कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. वावर हिरे पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार राजाराम बोराटेंविरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार शामराव राऊत यांच्यात सामना होणार आहे. त्या अनुषंगाने भाजपा उमेदवार राजाराम बोराटेंनी सातारा न्यूजशी संवाद साधला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी बिदाल गटात विकास कामे केल्याने विरोधकच दिसत नसल्याचे मत व्यक्त केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तापायला सुरुवात झाली आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवल्या आणि आपण वावरी गणातून पंचायत समितीचे उमेदवार आहात. नक्की काय भावना आहेत तुम्हाला? भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे आणि तुम्ही आता प्रचार यंत्रणेत सक्रिय झालेला. मी राजाराम महादेव बोराटे, राहणार शिंगणापूर. मला मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी वावर हिरे पंचायत समितीची गणाचं तिकीट उमेदवारी या ठिकाणी मला मिळालेली आहे आणि या वावर हिरे पंचायत समिती गणामध्ये अतिशय चांगलं वातावरण, पोषक वातावरण असं भारतीय जनता पार्टीचं आहे आणि मतदारांचा या गणातील खुटबाव, मोही, शिंगणापूर, थदाळे, डंगीरवाडी, वावर हिरे, दानवलेवाडी, हस्तनपूर आणि राजवडी या सर्व गावातील मतदारांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी माझ्या पाठीमागे आहे आणि त्यामुळं अतिशय चांगलं वातावरण, या ठिकाणी पोषक असं वातावरण निवडून येण्यासाठी या ठिकाणी माझ्यासाठी आणि आमच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जगदाई मॅडम या आमच्या दोघांसाठी अतिशय चांगलं आणि पोषक वातावरण या ठिकाणी आहे. मतदारांचा चांगला उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे. तुम्हाला पाडण्यासाठी विरोधक एकत्र आले तर तुम्ही जिंकण्यासाठी मैदानात आहात. नक्की काय कारण आहे त्याचं? विरोधकच कोण माझ्या माहितीप्रमाणे राहिलेलं नाही. तुम्ही विचारता विरोधक सगळे एकत्र आलेत. या गणामध्ये विरोधकच राहिलेले नाहीत. याशिवाय मान तालुक्यात सुद्धा विरोधक राहिलेले नाहीत आणि सध्या जयकुमार गोरे भाऊ हे आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आहेत आणि राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस भाजपचं सरकार आहे, केंद्रात पण सरकार भाजपचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या गणामध्ये गणामध्ये अतिशय चांगलं आणि पोषक वातावरण आहे. तिथं विरोधक नगण्य आहेत आणि त्यांची फार मोठी इथं ताकद नाही. यापूर्वी सुद्धा आम्ही या बिदाल जिल्हा परिषद गट आणि वावर पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी यापूर्वी झालेल्या विधानसभा असेल, त्यापूर्वीची जिल्हा परिषद असेल, लोकसभा असेल, या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही जवळजवळ 10-12 हजार मताचं लीड या गटामध्ये कायमस्वरूपी भाऊंच्या मागे असते आणि तेच लीड हे कायम आम्हाला बीजेपी भाऊंनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्याप्रमाणेच मागील प्रमाणेच याही इलेक्शनला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला ते तसंच लीड या ठिकाणी आम्हाला राहील. किंबहुना त्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी लीड वाढेल. यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आपण बघत आलो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता होती. आता तुम्ही भाजपमय करण्याचं चंग बांधलेला आहे. कशा पद्धतीने होईल भाजपमय? तर या ठिकाणी या तालुक्यामध्ये जयकुमार गोरे भाऊ सोडून जे विरोधक आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचे असतील, हे सगळे एकत्र येऊन त्यांनी मसवड नगरपालिकेसारख्या ठिकाणी पर्याय देऊन बघितला, परंतु त्या ठिकाणी त्यांना साफ जनतेने धुडकावलं आणि नगराध्यक्ष 5,000च्या वरती फरकानं आणि सर्वच्या सर्व नगरसेवक चांगल्या लीडनं या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा सगळे विरोधक एकत्र आले. नावालाच विरोधक आहेत, यांचं काम शून्य आहे.
हे काही काम करू शकत नाहीत. केंद्रापासून तालुक्यापर्यंत ही सत्ता भाजपची आहे आणि त्यामुळे ह्यांचं कुठं काय चालू शकत नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, या ठिकाणी या मतदारसंघात असू द्या नाही तर तालुक्यामध्ये असू द्या, जयकुमार गोरे भाऊंनी या मान तालुक्यासाठी शेतीसाठी पाणी उरमडीचं असो, कटापूरचं असो, नाहीतर त्या सांगलीकडच्या तुमच्या इतर टेंबूचं असो, हे पाणी मान तालुक्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे जनता या ठिकाणी भाऊच्या कर्तृत्वावर फार खुश आहे. भाऊंनी नुसतं पाणीच नाही आणलं तर मान तालुक्यातले रस्ते कुठलेही बघा, आमच्या गणातले रस्ते बघितले, गटातले बघितले तरी सगळे रस्ते अगदी डांबर आणि कॉन्क्रीटमध्ये सगळे झालेले, कुठं सुद्धा रस्त्याचा प्रॉब्लेम राहिलेला नाही. आणि मानच्या उत्तर विभागाला सुद्धा जो आमचा गण आहे त्या गणाला सुद्धा भाऊंनी या ठिकाणी जीए कटापूरचं पाणी आंधळी धरणातून उपसा जलसिंचन योजनेतनं या ठिकाणी आमच्या भागाला देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचं 60 कोटी 600 कोटी आणि 90 लाख एवढं त्याचं टेंडर तर क्लोज झालेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आमच्या या भागाला सुद्धा एक वर्षभरामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे प्रश्न फक्त लोकांच्या अडचणी हे फक्त जयकुमार गोरे भाऊ सोडवत आहेत. इतर कुणीही विरोधक कसलंही विकास काम करत नाहीत, लोकांना कधी भेटत नाहीत, लोकांच्या अडचण समजून घेत नाहीत. त्यामुळे त्यांना कुणी साथ देणार नाही. साथ हे जयकुमार भाऊंचे जे उमेदवार आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद संपूर्ण तालुक्यातील मानखटामध्ये हे संपूर्ण जयकुमार गोरे भाऊंचेच सगळे उमेदवार चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत. तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर पंचायत समितीची निवडणूक लढवता? आज जे तालुक्यामध्ये आता भाऊंची विकासाची गडबड सुरू आहे तशीच या आमच्या गणामध्ये आणि गटामध्ये यापूर्वी भाऊंनी विकास कामं भरपूर केलेली आहेत आणि उर्वरित कामं काही राहिलेली आहेत. ती कामं या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून या गणामध्ये असणाऱ्या 9 गावामध्ये सर्व दृष्टीनं कामं, लाईट असो, रस्त्याचे असो, शैक्षणिक दृष्ट्या असो आणि शेतीच्या पाण्याचं असो, याशिवाय शिंगणापूरला माझे तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी बोवरगाव आहे, त्याला तीर्थक्षेत्रातून निधी भाऊंच्या माध्यमातून जास्तीत जास्त आणणे. तसेच महालक्ष्मी मंदिर मोही या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा तीर्थक्षेत्राचा निधी आणून त्या गावचाही चांगला विकास करायचा. तसेच भविष्यामध्ये वावरे या ठिकाणी पांडलिंग देवस्थान अतिशय प्रसिद्ध असं आहे, त्याला या ठिकाणी तीर्थक्षेत्र वगैरे त्या वावरेचा समावेश करून पांडलिंग देवस्थानचा त्याचाही या ठिकाणी कायापालट करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. इतर गावातली किरकोळ कामं असतील, शाळेच्या इमारती असतील, शैक्षणिक दृष्ट्या काही अडीअडचणी असतील शाळांच्या, त्याही दूर करण्याचा प्रयत्न 100% केला जाणार आहे. कुठं रस्त्याचे असतील, कुठं आरोग्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पीएससी असतील, सब सेंटर असतील पीएससीची, त्या ठिकाणी जेवढ्या सुविधा आपल्याला देता येईल आणि या भागातल्या जनतेला जेवढ्या सर्व दृष्टीनं ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा 100% या ठिकाणी जयकुमार भाऊंच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वातावरण तापायला लागले आणि तुमचे वावरे गणाचे उमेदवार राजाराम बापू बोराटे मैदानात आहेत. आजपर्यंत तुम्ही बापूसाठी जीवाचं रान केलेलं आहे, आता पंचायत समितीसाठी त्यांना उमेदवारी मिळाली. कशा पद्धतीने प्रचार करताय, काय लोकांचा रिस्पॉन्स? नक्कीच या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक 2024 ची या ठिकाणी बिदाल जिल्हा परिषद गटातून आमच्या भारतीय जनता पार्टीकडून सौ अलका बाळकृष्ण जगदाळे उर्फ काकी व वावरे गणातून सर्वांना परिचित असणारे, शिंगणापूरचं राजकारण गेले 35-40 वर्ष 24/7 365 असं करणारे आमचं नेतृत्व, आम्ही ज्यांना मार्गदर्शक मानतो, आम्ही त्यांना दैवत मानतो, आमचे लोकनेते राजाराम बोराटे बापू, या गणातून त्यांना एक न्याय देण्याचा प्रयत्न नामदार जयकुमार गोरे भाऊ व सोनियाजी गोरे वहिनी साहेब यांनी या ठिकाणी केला.
त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो. आणि या गणात असेल किंवा गटात असेल सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला वातावरण चांगलं आहे. त्याचं कारण एक असं आहे की जयकुमार गोरे भाऊ या अगोदर या 7 वर्षापूर्वी ज्यावेळेस हा बिदाल गट आणि गणाची ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस माननीय अरुण गोरे आबा यांना जवळपास 6 ते 7 हजाराचं लीड या गटानं दिलं होतं. आताची विधानसभा झाली त्यावेळेस या गटाला 10,000 लीड नामदार जयकुमार गोरे भाऊ यांना भेटलं होतं. पण या गावात प्रचार दौऱ्या निमित्त ज्यावेळेस आम्ही फिरतोय, प्रत्येक गावात आमचे प्रचार दौरे चालू आहेत, त्या ठिकाणी एवढा लोकांचा प्रतिसाद आहे वाड्या वस्तीवरच्या लोकांचा की गेल्या विधानसभेला 10,000चं लीड होतं. प्रत्येक गाव प्रत्येक वाडी वस्ती म्हणते की यावेळेस नक्कीच प्रत्येक गावातून लीड वाढलं जाणार आहे आणि ते लीड जवळपास 11 ते 12 हजाराचं लीड या भारतीय जनता पार्टीच्या 3ही उमेदवारांना या गटातल्या मिळणार आहे. या भारतीय जनता पार्टीच्या नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या कार्यामुळे या ठिकाणची जी जुनी फळी भारतीय जनता पार्टीची भाऊंची आहे ती तर बरोबर आहे, पण माझ्यासारखे असंख्य युवक या गटातून या भारतीय जनता पार्टीचं कार्य करत आहेत आणि यामुळे भारतीय जनता पार्टीचा अतिशय फार मोठ्या फरकाने विजय या ठिकाणी निश्चित आहे. गतवेळेची निवडणूक होऊन जवळपास 8 ते 9 वर्षाचा कालखंड लोटलाय आणि पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना भरघोस यश मिळालेलं होतं, परंतु आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकणार असं कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत आणि एकंदरीत जिल्हा भाजपनं करण्याचा प्रयत्न आहे. नक्की कशामुळे एवढा कॉन्फिडन्स आहे कार्यकर्त्यांना? नक्कीच ज्यावेळेस 5-7 वर्षापूर्वी या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याच नेतृत्वात आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत होतो. त्यावेळेस आपल्याला यश एवढं पाहिजे असं संपादन करता आलेलं नाही. पण यावेळेस या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना पाठीमागचा इतिहास जर बघितला तर या 7 वर्षात भाऊंच्या माध्यमातून झालेल्या असंख्य गावातील कामे व प्रत्येक वाडी वस्तीला जोडणारा रस्ता असेल. माझं एकच म्हणणं आहे की या तालुक्यातील जे विरोधक आता एकवटलेले आहेत तर सर्वांना किंवा सगळ्यांना आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे, या तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर जरी गेला तरी तुम्हाला नामदार जयकुमार गोरे नावाची एक पाटी दिसेल आणि त्या पाटीच्या माध्यमातून एखादा रस्ता असेल, मशानभूमी असेल, एखाद्या वस्तू सभा मंडप असेल, एखाद्या प्रत्येक समाजासाठी काही ना काय या ठिकाणी नामदार जयकुमार गोरे भाऊंनी काहीतरी काम, विकासाचं काम आणि लोकांना सुखसुविधा होतील असं काम देण्याचा प्रयत्न 7-8 वर्षात केला. आणि विशेष म्हणजे या तालुक्याला कधीच मंत्रिपद भेटलं नव्हतं. ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय देवेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपल्या नेत्याला न्याय दिला. याचा आनंद सर्वच कार्यकर्त्यांना आहे या तालुक्यातल्या. त्यामुळे या तालुक्यातील व खटावमधील असे मिळून 8 जिल्हा परिषद जे आहेत ते चांगल्याच फरकाने सगळेच निवडून येतील याची मला राजाराम बोराटे बापूंच्या माध्यमातून शिंगणापूर तालुक्याच्या केंद्रस्थानी आलेली चर्चा आहे. काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच या ठिकाणी मी आता तुम्हाला बोललो होतो की 1985 बापू BSc ऍग्री पास आउट झालं. त्यानंतर बापू सलग 10 वर्ष राजकारणात एंट्री केली आणि सलग 10 वर्ष या ठिकाणी शिंगणापूरचं सरपंच पद भूषवलं. जे गाव अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं श्री शंभू महादेव त्या ठिकाणी आहे, त्या गावात या ठिकाणी सलग 10 वर्ष सरपंच पद, त्यानंतर सलग 2015 पर्यंत सलग उपसरपंच, एक हाती सत्ता त्यांनी राखण्याचं शिंगणापूरमध्ये काम केलं. त्या ठिकाणी दरवर्षी मार्च महिन्यात चैत्र एकादशीला एक यात्रा भरती. या तालुक्यातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणलं तर शिखर शिंगणापूरचे अखंड महाराष्ट्रातून, कर्नाटकमधून त्या ठिकाणी भाविक येतात. त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 लाख पब्लिक स्टँडिंग असतं आणि या यात्रेचं कधीही नियोजन फेल त्यांच्याकडून बापूंच्या माध्यमातून झालेलं नाही. त्यांच्याकडे नियोजनाचा फार मोठा अभ्यास आहे आणि याच त्यांच्या राजकारणाच्या अभ्यासामुळे, या राजकारण करण्याच्या या पद्धतीमुळे 23/7 आणि 365 हा व्यक्ती लोकांच्या सेवेसाठी काम करत असतो. यामुळे भाऊंनी तो निकष लावून, निष्ठावंत हा निकष लावून भाऊंनी या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आम्ही सर्व शिंगणापूरच्या परिसरातील सर्वच कार्यकर्ते या उमेदवारीला खुश असून आम्ही सर्वजण 24 तास या ठिकाणी वेळ देण्याचा प्रयत्न करतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही वावडी आणि गणात आणि जिल्हा परिषद गटात फिरताय, मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्यात आम्ही आहेच आता, परंतु आम्ही फिरत असताना आम्हाला जे गोरेभाऊच्या माध्यमातून रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय आणि गोरेभाऊंच्या कामाची पोचपावती जी मिळते ते आम्हाला जनतेतूनच कळते प्रचार दौऱ्यामध्ये. त्यासाठी आमच्या जिल्हा परिषद गटाच्या जगदाळे मॅडम हे आणि वावरे गटातून
बोराडे बापू आमचे हे आम्ही 7 मध्ये फिरतोय, तर त्या जनतेकडून आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय ते अक्षी भरपूर मिळतोय. आणि कोण म्हणत असेल गावातील उमेदवार आहे, त्या गावातल्या उमेदवाराचं काम नाही. माणसं जनता ही गोरेभाव आणि गोरेभावच्या कामाला जनतेच्या काय अडचणी सोडवतात त्याला माणूस मत देणार आहे. आणि चांगल्या पद्धतीनं मोठ्या बहुत संख्येनं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.